UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। महाराजांनी लिहिलेल्या पत्रात देखील खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे। भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। महाविकास आघाडी सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे समाजाला आवडत नाही। आम्ही अनुभव घेतला, मी चूक मान्य केली। गडचिरोलीमधील जाहीर सभेत अजित पवार यांच्याकडून चुकीची कबुली। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही। जखम वरती बुजल्यासारखी दिसते, मात्र व्रण मात्र राहतो। अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री आत्राम यांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भाग्यश्री आत्राम यांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश। दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची काय होणार? धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना सवाल। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ। केंद्र सरकारची पूजा विरोधात मोठी कारवाई। भविष्यामध्ये माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो। बैठका कुठे आणि कशा झाल्या हे देखील समजेल, रोहित पवार यांचा आरोप। मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले। शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा, तर राजेंद्र राऊत बोलले ते सगळी फडणवीसांची भाषा। मनोज जरांगेंचं उत्तर। जरांगे हाच खरा EWS आरक्षणाचा मारेकरी। महाविकास आघाडीला पूरक काम करताना भाजप द्वेषाने जरांगे पछाडले। भाजपच्या प्रवीण दरेकरांचा पलटवार। मी राजगादीला मानतो हे सगळ्यांनाच माहिती आहे। राजेंद्र राऊत यांनी कशाची देखील शपथ घेऊ, माझ्याजवळ 550 शपथ घेतल्या असतील, जरांगेंचा प्रतिदावा। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार। 100 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, मात्र माध्यमांसमोर बोलणं अयोग्य। कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो। महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। नाव न घेता अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी। खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप, तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडे यांच्याकडून देशाच्या राजकारणामध्येच राहण्याचा मानस व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील तेच करणार, तावडे यांचं वक्तव्य। बाप्पाचा आशीर्वाद, दादांचा वादा। गणेशोत्सवानिमित्त दादांच्या अनोख्या शुभेच्छा। शासकीय योजनांची माहिती देत अजित पवार यांच्याकडून जनतेला शुभेच्छा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान। बाप्पानं खूप लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज। शिंदेंसह फडणवीसांचं बाप्पाकडे साकट। लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। राज्यभरातील भाविक मायानगरीत दाखल। राजकीय नेत्यांसह कलाकार देखील बाप्पा चरणी लीन। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाप्पाची आरती। दगडूशेठला यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली मंदिराची प्रतिकृती। नेते आणि अभिनेत्यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन। राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचं आगमन। सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशीसह शशांक केतकरच्या घरी देखील बाप्पा विराजमान। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।